अय थांब. काय रे? एक बोलायचं होतं तुला. बोल ना. हे बघ, तू आहे ना मला लय आवडती बर का, आणि माझं एकदम खरं प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू. अरे सुहास, काय बोलतोय कळतंय तुला? काय बोलतो म्हणजे? अगं हे सगळं आहे ना मी मनापासून बोलतोय बरं का. हा, खोटं काहीच नाही याच्यात. हे बघ सुहास, मला काही ह्या भानगडीत पडायचं नाहीये. आत्ता सध्या शिकायचं वय आहे आणि मला स्वतःला शिकायचंय. आणि तू पण जरा शिक. अगं तू शिक्षण घे ना. मी कुठं म्हणतोय तुला तू शिक्षण दे सोडून आणि माझ्याच मागं पळ म्हणतोय का? फक्त माझ्या आहे ना भावना समजून घे. तुला लय जीव लावल मी. अरे नाही रे, मला नाही करायचं हे आता काय असं. काय काय प्रॉब्लेम आहे? तुला कोणी आवडतं का दुसरं? नाही आवडत मला. हे बघा, तसं असेल तर सांग, त्याच्याकडे बघू. तुम्ही कोण आहे तो? कोण नाहीये रे, आणि मला नाही करायचं असं काय. अगं अरे काय झालंय? एवढा का वैतागलाय? ती पोरगी नाही म्हणली राव मला. नाही म्हणली म्हणजे? ते पूर्वाला प्रपोज केला मी. ती म्हणली मला या लफड्यात नाही पडायचं, शिकायचं वय तू शिक. असं असतं वय कुठं? खरं प्रेम आहे माझं तिच्यावर. पोरगी हुशार आहे बरं का. अरे खरं तेच सांगितलं तिने तुला. काय खरं सांगितलं? काय माहितीये का, ती बोलली तर चुकीचं काहीच नाही. खरंच तुझं शिकायचं वय आहे. अरे तू आधी काहीतरी बन, मग तुला प्रेम करण्याचा अधिकार आहे, किंवा तू कोणाला तरी आवडू लागशील. तू आता कशातच काय नाही, हे कशाला उद्योग करतो असले? म्हणजे मी आता शिकत बसू आणि तिला जर दुसऱ्याचा आवडला तोपर्यंत मग हा तिचं लग्न होऊन जाईल, मग काय करू मी? अरे बाबा, आता आवडणं ना आवडणं आहे काय देवाच्या हातात आहे का? आता तुला तरी माहिती होतं का तुला ती आवडेल? तसं काही नसतं. तू सगळ्यात महत्वाचं आहे ना, या भानगडीत पडूच नको. बरं पडलाय ना आता, ठीक आहे, तिने तिचं उत्तर दिलंय ना, बस. आणि हा विचार बी कर ना, उद्या खरंच तू चांगला कामधंद्याला लागला, काहीतरी बनला, तर ती तुला ओळखच देईन ना, आणि कदाचित हो पण म्हणल. अरे पण सचिन, माझा लय जीव आहे तिच्या. खरंच लय मनापासून आवडते ती मला. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. मी ना जीवच देतो, मला जगायचंच नाही. ए जीव देतो का? डोकं फिरलंय का तुझं? हा, अरे काय मला बोलावं आता, तुला तेच कळा ना. अरे तुला म्हणजे ती पोरगी म्हणजे सगळं आहे का? जीव द्यायला चालला. आई बाप भाऊ बहीण घरी आहेत ना अजून लोक, त्यांचा विचार कर ना. अरे 4 दिवसाचं असतं, नंतर माणूस विसरून जातो. तू पण थोडा धीर धर, सगळं व्यवस्थित होईल बघ. तू म्हणतोय तर ठीक आहे, पण मला तिला आवडती. मी मी ना जीव जीव देऊ शकतो तिच्याशिवाय. मी नाही राहू शकत. हा, माझं खरं प्रेम आहे तिच्यावर. काही येडं झाले काही? अवघड आहे. हे थांब. तू तू मला हा कधी म्हणणार आहे? हे बघ, मी तुला सांगितलंय, मला या भानगडीत काय पडायचं नाहीये. मी तुला हा नाही म्हणणार आहे. मला ते नको सांगू. मला हा म्हण बर का तू, नाहीतर हे औषध पिईन मी. अरे तू येडायस का काय? तुझी जबरदस्ती. हा, मी येडा झालो तुझ्या प्रेमात. मी औषध पिईन, मी स्वतः पण मरण आणि तुला पण मारून टाकीन. अरे काय बोलतोय कळतंयस का तुला? हा म्हणते की नाही तू? नाही बोलणार आहे मी. हा म्हणते की नाही? नाही. मी औषधच पितो. अरे तू येडायस का? सोडते. मला पिऊन दे औषध. अरे सोड ना. मला मारायचंय. अक्कल आहे का तुला? काय काय करतोय? माझं प्रेम आहे तिच्यावर, ती मला हा म्हणत नाहीये. अरे हा म्हणत नाही म्हणून औषध पितो का? आणि असलं कसलं प्रेम तुझ्यावर? अरे थोडी तरी लाज वाटते तुला? त्या पोरीला नको नको करून सोडले तू. एकदा दोनदा मी म्हणलं जाऊ द्या, आज सुधरण उद्या सुधरण, आणि हे खरं प्रेम आहे का तुझं? अरे खरं प्रेम असं नसतं. खरं प्रेम म्हणजे एखाद्याला जीव लावणं, जपणं. जेव्हा त्या मुलीला तू जवळ असल्यावर सुरक्षित वाटेल, तेव्हा ते खरं प्रेम. अरे तिला भीती वाटते तुझी, तुला कळत नाही का? आणि असं कसं रस्त्यात अडून? प्रेम करायची लायकी असेल ना तुझी, तर आधी काहीतरी बनवून दाखव, आणि मग खरं प्रेम कर. तुझाच तुला पत्त्या नाही काय? अरे कशाला रे तिच्या मागे लागलाय? अरे उद्या जर तिने काय तक्रार बिक्रार केली तर केवढ्यात जाईन ती?
आणि औषध पिऊन काय होणार आहे? स्वतःला संपवायचं आणि तिला संपवायचं. म्हणजे तुझ्या आईबापाला त्रास आणि तिच्या घरच्यांना त्रास. असलं प्रेम असते का रे? काय तुम्ही पोर, अरे प्रेम बिम तुमच्या तोंडात तरी शब्द सोबतात का? चाललाय प्रेम करायला. हे बघ, याला आहे ना काय झालं असेल याच्याकडनं चुकीने तर माफ कर बाई. माझा जोडीदारी म्हणून एकदा मी माफी मागतो आणि परत येऊ, तुला त्रास देणार नाही. त्याला विचारा, तो देणार आहे का मला त्रास? हे बाबा, तू आहे ना परत आता नीट वागला नाही ना तर तुझ्या घरच्यांचं माहिती नाही, पण मीच तुला पोलिसांच्या ताब्यात देईन. कशाला असं वागतो रे तू? नाही बोलत काय आता. नाही बोलत काय आता नाही? अरे आता तरी नीट वाग, येळ गेलेली नाही अजून. हे असंच मागं फिरत राहिलं ना कोणाच्या तरी वेळ निघून जाईन, उपाशी मरशील. काहीतरी बन, काहीतरी शिक, चांगला हो आणि 2 पैसे कमव. मग तुझ्या मागं पोरी लागतील, तुला पोरींच्या मागं फिरायची गरज नाही पडणार. जा जा तू, आणि परत तो काय त्रास देणार नाही तुला. का असं वागतो बाबा? हा, आपल्या आई वडिलांकडे बघ. तुझ्या बारक्या भावांनी काय आदर्श घ्यायचं रे तुझ्याकडून? तू जर असंच करत राहिला तर काय होईल त्यांचं? अरे प्रेम भीम या सगळ्या गोष्टी मला पण मान्य आहे, पण त्याला काहीतरी मर्यादा असते ना. हे बघ, आपण असं करू, थोडे दिवस लांब कुठेतरी फिरायला जाऊ बाहेर. तुला पण बरं वाटेल आणि हे सगळं आता विसरायचं. हा, चला. अरे सचिन, अरे सुहास, कधी आला मुंबईवरून? काल रात्रीच आलो बघ. काय नवीन नवीन नोकरी होती ना, तेव्हा सुट्टीच भेटत नव्हती. अरे 5 वर्ष झाले गावात नाही आलो मी. भारी झालं बरं का आला तर. मग आता चांगलं प्रमोशन मिळेल, त्यामुळे सुट्टी दिली टाकून 1 आठवड्याची. अरे वा, भारी भारी. क्लार्क झालोय आता मी. हा, वा. तू काय करतो? मी आता गँगस्टर आहे. म्हणजे अख्खा एरिया चालवतो आपण. जॅकेट गँगचा अध्यक्ष आहे आपण. हा, जॅकेट गँग? अरे म्हणून जॅकेट घालून फिरतोय का? पण काय काम असतं नेमकं तुमचं? काम लय मोठे मोठे काम असतात आपल्याकडं. तू माझ्यासोबत चल, तुला समजल. बरं चल, इतक्या दिवसांनी भेटलो ना, काहीतरी घेऊ आपण. चल थंड पिऊ काहीतरी. चला. बस. भारीच रे तुझं. अरे पण तू गाडी सावकाश का नाही चालवत? ए दिसत का नाही? हा, चाललंय बोंबलत पुढं. तुम्हाला दिसत नाही काय? हा, डोळे काय फुटले काय तुमचे? अगं आई, तू जरा शांत बस, त्यांच्या नादाला नको लागू. तुला माहिती का ते कोण आहेत? हा ना, ते जॅकेट गँग नाही का, त्यांच्यातला मेंबर आहे. तू काय बोलू नको, लय डेंजर लोक आहेत ते. शांत बस. माफ करा बरं का, चुकलं आमचं. ए, अरे तू कशाला माफी मागतो? हा, कोणाची ताकद आहे का आपल्या पुढे शब्द बोलायची? हा, सगळं गाव घाबरतं आपल्याला. निघायचं. ए मावशी, तुझी छमछम घेऊन जाय, नाहीतर येईन गाडीच्या आडवी. उगाच जायचा जीव. यायला. अरे पण तू असं बोलतोय, त्यांनी घरच्यांना आणलं मग? घरच्याला आक खानदान आणलं ना, तरी कोणाची बोलायची हिंमत नाही आपल्याला. जॅकेट गँगचा अध्यक्ष आहे. जॅकेट गँग आपल्या शिवाकडं नदीवर लाकडं. हा, तू बस नीट. कशासाठी? कशासाठी म्हणजे जाळून राख होती लगीच. हा, 27 जणांची जॅकेट गँग आहे आपली. 27 जणांची. 27 लोक कामाला आहेत? मग त्याचा अध्यक्ष आहे आपण. पण खरं सांगू का, मला आधी वाटलं जॅकेट म्हणजे तुझा जॅकेट विकायचा धंदा आहे की काय. तू म्हटला म्हणून सोडून देतोय. तो आपला मित्र आहे. दुसरं जर कोणी म्हटलं असतं ना, असा चास फेकला असता तोंडावर त्याच्या डायरेक्ट. डेंजर आहे सगळे. मग तुम्हाला पोलीस बिलीस काय बोलत नाही? पोलीस हप्ते चालू आहे पोलिसाला आपले. मग लई लई मोठे मोठे काम करावं लागतात माहिती का. बरं चल, पी लवकर. आपल्याला आहे ना जाऊ, अजून गावात फिरून येऊ जरा. अरे इतक्या दिवसांनी भेटलो आपण. जाऊ जाऊ, तुला दाखवतो गावात कसा दबदबा आहे माझा. अरे वा. हो शेठजी, किती झाले आपले चहाचे? अय, पैसे राहू दे. इकडे पुढं बोला की. पैसे लागत होय तुला?
मी काय बोललोय का तुम्हाला? हा मागायचे पण नाही पैसे बरं का. नाही, मी नाही मागितले पैसे काही. हा चल निघ मग. हा. अरे पण पैसे दिले असते ना त्याला. पैसे कशाला द्यायचे हा? कुणाची हिंमत नाही आपल्याला रुपये मागायची. कळलं का? तू म्हणत होता ना जॅकेट गँग काय आहे नेमकं. हा दबदबा आहे जॅकेट गँगचा. हा हिंमत नाही एक शब्द बोलायची. अरे पण तुला खरं सांगू का, हा आतापर्यंत मी ऐकलं होतं बरं का, खाण्यापिण्याचे पैसे जो देत नाही किंवा एखादी गोष्ट पैसे न देता घेतो त्याला बहुतेक भिकारीच म्हणतात बरं का. तुम्ही तर चांगली लोक आहे, मग भिकाऱ्यासारखे कशाला फुकट खाताय तुम्ही. आणि मगाशी पण तुम्ही त्या काकूंना गाडी आपला धक्का लागला असता त्या काकूंना तू काय पण बोलला. म्हणजे एखादा आहे ना दारू पिणारा बेवडा माणूस किंवा अक्कल नसलेला माणूसच एखाद्या माणसाला असं बोलेल. म्हणजे तू तर आता मला कौतुक सांगतोय तुझं, पण वागतोय तर अक्कल नसल्यासारखा, फुकट्यासारखा, एखाद्या भिकाऱ्यासारखा. मला तुला नेमकं चांगलं म्हणावं का वाईट म्हणावं तेच कळत नाहीये. अरे पण मी कधी विचारच केला नाही असा सचिन. तुला खरं सांगू का एक, अरे तुम्हाला जे वाटतंय ना आम्ही भाई आहे भाई आहे, भाई या शब्दाचा खरा अर्थ माहितीये तुला? भाऊ. अरे भावानी एखाद्या लोकांशी कसं वागलं पाहिजे. लोक तुम्हाला भाई म्हणतात ते ही चांगली गोष्ट आहे. भाई म्हणजे ते तुम्हाला भाऊ समजतात ते, आणि तुम्ही त्यांच्यावर दादागिरी करताय. हे असे गरीबाचे 5 आणि 10 रुपये बुडवताय आणि ह्यात तुम्हाला काय वाटतंय तुम्ही खूप मोठा तीर मारला. अरे काय चाललंय सुहास. हा जाऊ द्या. काय माहितीये का, तुमची चूक नाहीये. तुम्ही अजून या ना गावातच आहे, आणि गावातच काय झालंय तुला असं वाटतंय की या 4 लोकांना मी घाबरवलं म्हणजे खूप मोठा माणूस झालो. ह्या गोष्टीतून बाहेर पड जरा आणि दुनियेकडे बघ. दुनिया लय मोठी आहे बाळा. बरोबर आहे सचिन तुझं. आम्हाला काय वाटायचं लोक आम्हाला घाबरतात, आम्ही लई मोठे भाई. पण तू माझे डोळे उघडले बरं का. 5-10 रुपयासाठी मी लोकांना धमकी देतोय, मारतोय. काय उपयोग आहे माझ्या जिंदगीचा. हा हे बघ तू बरं झालं भेटला, माझे डोळे उघडले. आता इथून पुढे आहे ना मी कुणाला उगाच त्रास नाही देणार. उलट त्यांची मदत कशी करता येईल ते बघल. काय माहितीये का, तरुणांचं संघटन असणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्या संघटनेचा वापर तुम्ही चांगल्या कामासाठी करा. अरे रक्तदान शिबिरं घ्या, कोणाच्या आडल्या नाडल्याची मदत करा, कोणाची सेवा करा. अरे ते काम करा ना. बरं चला जाऊ आता, भरपूर झाले. चल मी पैसे देतो चहाचे. हा नक्की दे. हे अगं उरकलं का? हा हा उरकले. हे घ्या तुमचा डबा. पण मी काय म्हणत होते, आजच्या दिवस जरा आरामच केला असता तर उद्यापासून गेले असते. अगं ऐन टायमाला नाही म्हणलो तर मालक वैतागायचा नाही का? दुसरा माणूस शोधन तो कोणतरी कामाला. सुहास गेला असता ना मग. आता ते उठलाय का अजून? त्याला काही घेणं देणं नाही बापाचं म्हणा. अहो त्याला सकाळपासून आवाज दिलाय मी, पण अजून काय उठा ना तो. संध्याकाळपर्यंत उठला तर आंघोळ करून घे म्हणावं त्याला. हा जातो मी. लोकांच्या इथं काम करायला लागतंय मला ह्या वयात सुद्धा. तरी बरं आज फक्त पाणी द्यायचंच काम आहे. एखादं 12 देऊन सावलीत तरी बसता येईल. थोडं तरी काय वाटतं का नाही त्याला? तू तरी समजून सांग. समजन हो त्याला हळूहळू, करल तो पण. अगं कधी करायचं? घर चालवायची जबाबदारी फक्त एकट्या बापानेच घ्यायची का? येतो मी. काय रे सॉस, त्या दिवशी आपल्या गावातून 4-5 पोरं रांजणगावच्या MIDC इंटरव्ह्यूला गेले होते. तू का नाही गेला त्यांच्यासोबत? काय खरंय नोकरीचं. हा नोकरी भेटत असते कुठं, आले बोंबलत माग. अरे त्यांचं सोड, त्यांच्यापेक्षा तुझं शिक्षण जास्त आहे. तू काय करतो इथं गावात बसून मोकळा हिंडतोय? अरे शहरात जा ना, मग तिकडं जॉब बघ. हा तुला सांगू का, काय खरं नसते नोकरीचं. तिकडं मला किती पगार भेटणार आहे बरं, राहायला आणि खायलाच नाही पुरणार. त्यामुळे ना आपलं निवांत इकडे हिंडायचं, मस्त एन्जॉय करायचा. हा टेन्शन नाही घ्यायचं लई. बरोबर आहे ना, गावात हिंडणार कोण तू तिकडे गेल्यावर? अरे तुला आई बापाच्या जीवावर आयतं बसून खायची सवय लागली, थोडीफार लाज वाटू दे. अरे ते आई बाप दुसऱ्याच्या शेतात कष्ट करतात, तुझ्या शिक्षणासाठी ज्याच्या हातापाया पडून त्यांनी तुला आणून दिले. कोणासाठी केलं रे सगळं? तुझ्यासाठीच केलंय ना.
अरे एक वेळेस ते उपाशी राहिले, पण कधी तुला उपाशी पडून नाही दिलं. अरे त्यांच्या कष्टांची जाणीव ठेव, असं बसून नको राहू. शहरात जा, जॉब बघ ना. हे बघ, मी तुझा जवळचा मित्र आहे म्हणून मी तुला सांगतोय, हे तुला कोणी सांगणार नाही. अरे स्वतःची नाही पण त्यांच्या तरी कष्टांची जाणीव ठेव ना. बरोबर रवी तुझं. मला सगळं ना आयतं भेटत होतं, सगळ्या वस्तू वेळेवर भेटायच्या, त्यामुळे ना मला कष्टाची सवयच नव्हती राहिली. पण तू आज माझे डोळे उघडले. मला आहे ना शांत बसून नाही जमणार, काहीतरी करावं लागेल, त्यांचे स्वप्न पूर्ण करावे लागतील. खरंच थँक्यू बरं का. हे बघ, नाही जॉब भेटत ना, तुझी घरची शेती ती कर. तिच्या सुद्धा आहे ना मातीतून सोनं पिकवता येतं आपल्याला, कारण आपण शेवटी शेतकरी, एवढं लक्षात ठेव. चल येतो मी. बाबा आला होय तू? आत्ता दिवस उगवतो होय तुझा? अरे काय सुहास, जानाची नाही मानाची तरी ठेव. अरे दुपारी उठले हो तू कामधंद्याला टिकशील का कुठं? बाबा मी आवरून पण आलोय. आवरून आला ना, आता जायचं असून कुठंतरी फिरायला. पैसे बिशे काय मागू नको माझ्याकडे. एक तर दुखत आहे तरी इथं काम करून जीव चाललाय माझा. हे बघा, मला फिरायला पण नाही जायचं आणि पैसे पण नको. तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जाणे आराम करा, मी करतो काम. तू करतो? झालंय काय तुला आज नेमकं? हा, एक दिवस करशील, 2 दिवस करशील, जा बाबा, उद्यापासून माझं मलाच करावं लागणार आहे. आणि तू काय जोडीदार आला की चालला बोंबलत परत, मालक ओरडन मला. नाही बाबा, 1-2 दिवस नाही करणार काम मी. जोपर्यंत मला चांगली नोकरी भेटत नाही ना, तोपर्यंत मी रानात काम करणार आहे. आणि थोड्या दिवसातच मी MIDC मध्ये काम बघतो. अरे पण तू एवढा शिकलेला आहे, चांगली नोकरीच बघ ना, शेतात कशाला काम करतो? त्याला काय होतंय बाबा, तुम्ही एवढं कष्ट करता माझ्यासाठी, मी केले म्हणून काय झालं. आणि तसं पण थोड्याच दिवस करणार आहे मी, आणि इथून पुढं घराची जबाबदारी मी घेतो, तुम्ही आराम करा. अरे तू कमवावं म्हणून मी बोलतच नव्हतो तुला. मला तुझ्याकडनं पैशाची अपेक्षा नाही आहे. तू पैसा किती आणतोय त्याला बी महत्त्व नाही, पण तू थोडंफार तरी कमवून आणावा असं मला वाटतं. पोरांनी हळूहळू स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं. तू बघतोय ना आता, एवढं आजारपण होऊन गेलं माझं. अरे मला माझीच खात्री नव्हती जगतोय का वाचतोय. त्यामुळं म्हणलं पोरांनी एकदा स्वतःच्या पायावर उभं राहिलं ना का बाप डोळं मिठाई मोकळं होतो. म्हणून मी तुला बोलायचो. असं नका बोलू बाबा, तुम्हाला काही नाही होणार. मी आता सगळे कष्ट करील आणि सगळी जबाबदारी मी घेतो, तुम्ही फक्त आराम करायचा. बरं चालतंय बाबा. अरे असंच खांद्याला खांदा लावून केलं ना तर घराची प्रगती होती. बरं डबा बिबा इथं ठेवलाय सगळं, दुपारचा जेवून घे बरं का. आणि चुकाट्याचं कुठेही फिरू नको. जाऊ का मग मी घरी? हो बाबा, जा तुम्ही. आणि मालक आला तर सांग माझ्या जागी तू आलाय म्हणून. हा हो. सुहास, आलास तू? दमला असशील ना? मी काय करते, मस्त तुझ्यासाठी चहा ठेवते. आगाई बस तू, नको करू चहा. अरे आज बाबा लवकर घरी आले. ते म्हणत होते तू गेला होता तिकडे आणि तूच त्यांना पाठवलंस घरी म्हणून. हो आई, खरं तर इतके दिवसच मी काम करायला पाहिजे होतं, पण मला समजलं नाही ते. तुम्ही किती बरं माझ्यासाठी कष्ट केलेत, मला शिकवलं, पण मला त्याची जाणीव कधी झालीच नाही. पण मला सकाळी माझा मित्र भेटला आणि त्याच्यामुळं माझे डोळे उघडले. अगं बाबा आजारी असताना त्यांनी काम केलं रानामध्ये. मला आहे ना मला चूक आलेली आता. हे बघ, इथून पुढे आहे ना
बाबाला मी रानात कधीच जाऊन नाही देणार. त्यांच्या जागेवर मी काम करणार. जोपर्यंत मला नोकरी भेटत नाही तोपर्यंत. तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव झाली ना, खूप चांगलं झालं. दुपारी ते घरी आले ना, त्यांच्या चेहऱ्यावर इतकं समाधान दिसत होतं ना. आणि बघ ना तूच, किती शांतपणे झोपलेत ते आज. असंच हळूहळू त्यांच्या डोक्यावरची जबाबदारी कमी कर. हो आई, आता मला समजायला लागले. आता हे घराची जबाबदारी ना मी घेईल. आणि बाबांना सांग, तुम्ही आराम करत जा, लय त्रास नका करून घेऊ. हो, आता ते आरामच करतील. त्यांच्या मुलांनी जबाबदारी घेतली म्हटल्यावर. चल, मी आहे ना तुझ्यासाठी मस्त चहा ठेवते आता. हो आई, कर.